आता सकाळची वाजली 6 हे बघा 6:30 जवळपास. आता निघू आपण. डबा वगैरे केला मम्मीने सकाळ सकाळ. कपडे पण घातले टॉप टू बॉटम. लवकरात लवकर निघूयात तेव्हाच नाव घेऊ. घरच्याचं दर्शन घेऊ जाऊ. आता निघू चाललोय. गाडी वगैरे लावली चल येऊ का? जातो. हा बाय बाय. जय श्रीराम. बाय. 25ला पोस्ट शिरूर मध्ये शिरूर येणारी शिरूर तिथं 7:25 झाली. 7:25 50-55 किलोमीटर आपण 45 कव्हर केलंय. पोहोचलो ॲट द एंड. आणि काय पेट्रोलची काय कमतरता तर काही दिसते नाही हो. कमीत कमी 20-30 पेट्रोल पंप दिसले. इंडियन ऑइल HP मे बी सकाळी असल्यामुळं काहीच गर्दी नाही आहे. हायवेला तर काही वाटलं नाही पण इकडं माहीत नाही सिटीमध्ये काय. ठीक आहे असू दे. आता अजून वेळ आहे ऑफिसला जायला. हातपाय तोंड धुऊ थोडा वेळ पडू आणि जाऊ ऑफिसला. घरी कॉल करतो मस्त. जय श्रीराम. आवरलंय सगळं व्यवस्थित प्रॉपर. आता जाऊ ऑफिसला. त्याच्या आधी भूक लागली काहीतरी खावं लागेल शेट. कारण की सकाळपासून काय खाल्लं नाही. पॉवर नॅप घेतली. जाऊ आता ऑफिसला. काय ठीक आहे ना. दिसतोय क्वालिटी दिसलं. मोरच घेऊन राहिला आपल्याला. कोणता ग्लास घेऊन राहिला शेट? शॉर्टच घेतो. नाही टाकाय. ठीक आहे असं काय अडचण नाही. देऊन टाकू. लिंब जाऊ दे. काय इथं गाडीची चावी ठेवली होती. तो माहिती आहे माझी गाडीची चावी घेऊन गेलाय ऑफिसला. लय येडाय राव. येऊ दे आता त्याला सांगतो मी. शोधतो इथं चावी कुठे. कुलूप लावले बाहेर आलो मी. भाई आता माहित नाही मला पण इथं लय गरम होऊ राहिले. मला मग करा इतकं गरम होतंय जबरदस्त. मध्ये खाली आलो जस्ट. होत आहे ना. ठीक आहे. नाव न ठेवू राहिलो पण ह्या पिझ्झाची याची क्वालिटी आणि मम्मीनी बनवून दिलेली क्वालिटी म्हणजे त्या गावाची क्वालिटी लय वेगळी राव. ही पोळी जातच नाही घशाखाली. कोरडी लागते. ही पोळी एकदम सॉफ्ट आणि नरम आहे एकदम. क्वालिटी एक नंबर भारी. पण खरंच घरचं जेवण क्वालिटी असते. अरे बांधलाय पुढे बोल लवकर मी जेवण करतो. पेट्रोल पंपरला गेलो होतो मी. आता येताना मला म्हटलो भरून घेऊ पेट्रोल. माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं. जेन्युइन पेट्रोल म्हणजे मला काही असं भीती नाही. नॉर्मल पेट्रोल भर. भाई बघितलं ती लाईन ना बेकार. कमीत कमी 40-50 गाड्या एकाच पेट्रोल पंपाला. इथला नाही का इंडियन ऑइल. तरी भारतला नाही गेलो अजून. याला मी आरसीला विचारणार होतो काल पेट्रोल पंपाचं काय आहे. कारण की पेट्रोलचं तिथे गर्दी होती. मला एक सांगते त्याचं वाढलंय का भाऊ? काय बोलतो आपलं शेलच्या पेट्रोल तुमचं नाही माहिती. शेलला कोण टाकते. मी नाही टाकत. ते सोड. मी काय आलं आता मला रस्त्यात 15 ते 20 पेट्रोल पंप लागले असतील आरामशीर. 15 ते 20 इथपर्यंत हवेपर्यंत. सकाळ तर पेट्रोल एका पंपाला गर्दी नव्हती. सुपडा साफ होता म्हणजे कुणीच गर्दीच काही नव्हती. म्हणजे मग इथं सिटीमध्ये गर्दी का ते कळत नाही. कारण की हायवेला कुठंच गर्दी नाही. पेट्रोल पंप 7 ते 9च्या दरम्यान कुठंच गर्दी नाही. कुठंच पेट्रोल पंपाला एवढं पेट्रोल पंप पाहिजे. एकदम देशामध्ये लागले बरं का लॉकडाऊन. जेन्युइन लॉकडाऊन लागले. कोणते? फिलिपिन्स मध्ये लागले. माझे फिलिपिन्स ते बघा लागेल. मी आजच काहीतरी बघत होतो न्यूज. तिथं म्हणजे जेन्युइन लॉकडाऊन असं की तिथं ट्रान्सपोर्टेशनच्या गाड्या थांबल्यात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झाले. हो 2-3 देशात झालंय काहीतरी तसं. ते किस्सा आहे. ते पुरं रिफायनरीज थांबून ठेवलेले आहेत आपल्या क्रूड ऑइल वगैरे. त्याच्यामुळे लफडे वाढले. हे काही थांबत नाहीये. युएसनी इंटिमेशन देऊन ठेवलेलं आहे मोदीला की आम्ही अजून काहीतरी मोठं प्लॅनिंग चालू आहे. इंटरनल मीटिंग मध्ये सांगितलंय सगळ्या देशांना. काहीच्या काही चालू आहे बाबा. अवघड आहे. ठीक आहे असू दे काय हरकत नाही. जेवण करतो. अरे मला फोन कर. मी पण येतो पेट्रोल टाकायला. भाऊला क्रिकेट खेळायचं दिसतोय. बॉल मागितला तर त्याला केलं तू बॉल पे. आता इथून येऊ कसं बॉल देऊ मी याला. खाली बघा काय याला काय आखली. कुठं टाकू. तिकडं फेकू का मागे. कडक पकडलं भाई. कॅच पकडलं तिने. अरे टाकलं बघ बॉल. माहिरे कुठे. काही विषय नाही भेटला. अजून एक गोष्ट मी ऑब्झर्व केली जे की जेव्हा मी सकाळी म्हणजे आपण किती निघलो होतो सकाळी 6:34 निघलो होतो ना. डॉट 6:34 निघलो होतो. 6:34 निघलो. एक शर्ट आणि एक हे होती फक्त नाईट पॅन्ट. तुम्ही बघितलेच असताल तिकडून आलेच असताल तुम्ही इकडं. तेव्हा मी जेव्हा निघलो नगरमधून. नगर पास केलं. नगरच्या नंतर पुढं आलो. सुपं गेलं. सुप्यानंतर हंगा गेली. हंग्यानंतर जसं नारायणगाववान वाडेगाववान त्याच्यानंतर आलं शिरूर. त्यांना शिरूरपर्यंत मला थंडी वाजत होती. थंडी म्हणजे गार पडलं होतं.
शरीर म्हणजे थंडीत टाईपच वाजत होती. म्हणजे अजून एक लेअर घातला असं नॉर्मल झालं असतं वातावरण, एवढं तिथं हे होते. नाही तर आत्ता नाही, पण घरी पण आहे ना, मी होतो ना आता घरी कम्पॅरेटिव्हली गरमी कमी तिकडं, आणि इकडं जरा जास्तच गरमी राहू, लय गरमी इथं, लय अवघड विषय. तर असं एकंदरीत म्हणजे हवामानाचा आहे ना लगेच मला फरक कळाला जागेवर. म्हणजे इथलं लगेच दमट वातावरण झालं, इथलं दमट आणि एकदम नाही का गरम. आणि तिकडं म्हणजे थोडंसं मोकळं असल्यामुळं भारी वाटायचं. म्हणजे रात्री जेवढी भारी हवा सुटायची तिकडे यार, मी बोललेलोच आहे मागच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही. झालं आपलं डेली रुटीन चालू. चला आता काय जायचं ऑफिसला, यायचं घरी. ठीक आहे, असू दे, काय अडचण नाही. 3 तासाचं 2 तास 51 मिनिटं लागले आपल्याला टोटल आज प्रवासाला. आणि आजचा इतका जबरदस्त दिवस एकदम पॅक गेलाय ना, म्हणजे मोकार बिझी म्हणता येईल. कारण की टॉप टू बॉटम काम झालं आहे आज. आणि दुसरी गोष्ट अशी, झोप पण लय जबरदस्त लागली मला, कारण की मग गेले 2 दिवस झाले मला झोप नव्हती प्रॉपर. आता सकाळी प्रवास, त्याच्यानंतर परत ऑफिस, आणि जेवण तर केलं प्रॉपर. आता माझे डोळेच असे पूर्ण असे थकलेत नाही का, म्हणून मी त्यांच्यासोबत खेळायला पण नाही जाते. गाडीत पेट्रोल पण नाही टाकलं, म्हटलं गाडी फुल करून घेऊन बघू अजून किती वरती बसते. आणि ते पोरं जाणार होते वाटतं पेट्रोल टाकायला, पण गेले नाही. तो कार्यकर्ता बसले क्रिकेट खेळायला, एक जण खाली बसला असेल. तर मला असं वाटतं मग आजसाठी आपण इथपर्यंत